कादंबरी देसाई आणि बकुळ हेडंबा. मुळात कादंबरी ही कल्पना म्हणजे मायकेल जॅक्सन आणि मराठी लोकनृत्य करायची कल्पना कोणाची? कल्पना सर्वस्वी आमच्या कोरिओग्राफर्सची आहे. त्यामुळे जर हा परफॉर्मन्स चांगला झाला असेल तर त्याचं श्रेय सर्वस्वी त्यांना जातं. आपण तुमच्या कोरिओग्राफरना विचारूया की कशी काय सुचली तुम्हाला ही कल्पना? कल्पना अशी काही मनात नव्हती, पण आम्ही एक गाणं घेतलं, त्याच्यावर ओरिजिनल फॉर्म दाखवला आणि वेस्टर्न दाखवून परत मग वेस्टर्नवरनं ओरिजिनलवर आणलं आणि परत मग वेस्टर्नवर आणलं असं मी दाखवलं. पण छान छान, तुमचा अटेम्प्ट खूप चांगला होता आणि कॉन्सेप्ट पण मला तरी खूप आवडली. आता जजेसना किती आवडते मला माहिती नाही. शर्वरी पासून सुरुवात करूया. शर्वरी, सगळ्यात पहिल्यांदा एनर्जेटिक परफॉर्मन्स, तर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खूप सुंदर. मला फक्त एक विचारायचं होतं की त्याच्यामध्ये जेव्हा कादंबरीने केला डान्स तर तो तर तिचं फ्युजन नव्हतं कुठेच, कारण खंडेरायाच्या लग्नाला आणि तिचा पूर्ण गेटअप पण तोच होता. म्हणजे फ्युजन ज्या अर्थाने झालं ते बकुलचं झालं, पण डझंट मॅटर, कारण ओव्हरऑल इम्पॅक्ट खूप चांगला आला आणि बकुल फॅन्टॅस्टिक, कमाल केली. चांगलं फ्युजन अशालाच म्हणतात की त्याचं ब्लेंड कळतच नाही झालेलं, त्याच्यासाठीच ते गाणं केलं असं वाटतं. तर तुझ्या सगळ्या मूव्स मधनं खंडेरायाच्या लग्नाला वरती हाच डान्स पाहिजे असं वाटेल, इतकं तू चांगलं केलं. अशोकजी, बकुल, नाशिकचं नाव रोशन करून टाकलंस तू. हो सर, कळणार, अजून कळणार. काय की तुम्ही जे फ्युजन केलं ते मला जास्त आवडलंय. त्याचं कारण असं की ते दोन व्यक्तिमत्वांचं फ्युजन आहे. आता सुद्धा 2-3 प्रकारचे परफॉर्मन्सेस केलेस आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी व्यक्तिमत्व तू उभी केलीस. ती व्यक्तिमत्व मला महत्वाची वाटतात आणि तुझा चुणचुणीतपणा हा अप्रतिम आहे. म्हणजे मी प्रचंड खुश आहे परफॉर्मन्सवर. भाऊ इडं देताना का दिला, तिडं बी द्या, सगळ्या फायनल पर्यंत द्या. आणि आता सतीश राजवाडे. एनर्जी लेवल माइंड ब्लोईंग. मी शर्वरीने जे स्टेटमेंट केलं त्याच्याशी अग्रीड नाहीये. तुमचं फ्युजन परफेक्ट होतं आणि टेक्निकली ती जास्त करेक्ट सांगू शकते, पण व्हिज्युअली तुमचं फ्युजन परफेक्ट होतं. आणि तुमच्या कोरिओग्राफर्सना ह्या कोरिओग्राफीसाठी मी म्हणेन की त्यांच्यातला एक डिरेक्टर पण होता, कारण जेव्हा तुझी फ्रीज फ्रेम होती आणि तो जेव्हा परफॉर्म करत होता त्या 100% फ्रीज फ्रेम नव्हती, तू ऍक्टिव्ह होतीस काहीतरी करत.
आणि जेव्हा आणि वाईस वर्सा, त्यामुळे त्यांनी तुझ्याच बरोबर त्याला सुद्धा बिझी ठेवला. त्यामुळे आय फील की त्यांच्यातल्या कोरिओग्राफर मधला डिरेक्टर सुद्धा खूप चांगला ऑपरेट झाला इकडे. थँक्यू सर, थँक्यू. आणि आता फक्त मला म्हणायचं की आम्ही जेव्हा डिरेक्ट करतो तेव्हा पण एक वन शॉट जेव्हा असतो तेव्हा बरेचसे मुवमेंट्स असतात, कॅमेरा इकडून तिकडे फिरत असतो आणि तो जेव्हा करेक्ट होतो तेव्हा आपोआप आमच्याकडनं एक एक्सप्रेशन निघतं, ये बात. सो दिस इज ये बात. कादंबरी आणि बकुळचा दणका परफॉर्मन्स आपण पाहिला. आता आपण जजेसना विचारूयात की ते किती गुण देतात. सुरुवातीला अशोकजी. त्याच्यासारखं प्ले करावं असं वाटतंय मला. इतका जबरदस्त परफॉर्मन्स आहे, त्यामुळे मी आता नाही, पण मी निश्चित आहे या मतांवर. शर्वरी. थँक्यू. वेल डन. 8 आणि 8 दोघांनी 8 मार्क्स दिलेले आहेत. तुमच्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आपण घेऊया एक लक्स ब्युटिफुल ब्रेक.